तुम्ही जर का इंटरनेटवर आहात तर तुमची प्रायव्हसी झिरो आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. की ही जी फसवणूक असते ती कोणकोणत्या पद्धतीने केली जाते आणि काय बोलली हे त्यांना कळायच्या आधी किंवा त्या गोष्टीचा त्यांना संदर्भ लागायच्या आधी त्या मुलींनी काय केलं, तिचे कपडे काढले. त्या मुलींनी काय केलं, तो व्हिडिओ पुढच्या 2-5 सेकंदामध्ये त्यांना पाठवला. आणि त्या व्हिडिओमध्ये काय दिसतंय बघा बरं का, त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय, ही जी व्यक्ती आहे इकडची त्या मुलीला असं सांगते की तू कपडे काढ किंवा तू असे काहीतरी हातवारे केले जात आहेत की ज्याच्यामुळे हा माणूस त्या मुलीला ॲब्यूज करतोय असं त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतं. एक अर्ध्या तासाने त्या मुलीचा फोन आला की तुम्ही मला या अकाउंटला 1 लाख रुपये पाठवा, नाहीतर हा व्हिडिओ जो आहे तुम्ही सोशल मीडियावर अपलोड करा. 15 जणांनी सकाळी पैसे पाठवलेत आणि त्या 15 जणांना संध्याकाळी दुप्पट पैसे मिळाले. आणि मग तुम्हाला ते सुरुवात होते की अरे मी ट्राय करायला काय आहे. होमो क्रिएटर हां एक्झॅक्टली. पेपरमध्ये एखादी बातमी आली की कोणाच तरी एखादा कोटी गेले, आपण वास्तू सोडून देतो. तर त्याचा तेवढा तरी अभ्यास आपण करणं गरजेचं आहे की नक्की काय झालं आहे, कशामुळे झालं आहे. कारण आजकाल प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावरती आहे बरोबर. आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने फ्रॉड होऊ शकतो आपल्यासोबत. तो म्हणला की तुझ्या फेसबुकच्या प्रोफाईलवरून मला मेसेज आला आहे की तुला जरा अर्जंटली पैसे पाहिजे आणि म्हणून मी तुला पाठवले. तुम्ही फेसबुकवर तुमचं फोटोज जे पाठवताय, व्हिडिओज जे टाकताय किंवा तुम्ही लोकेशन शेअर करताय, म्हणजे तुम्ही समाजामध्ये काही जणांना प्रोव्होक करताय की आता तुम्ही आमच्या घरी येऊन काही करू शकता कारण मी तिकडे गेलोय. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो पॉडकास्ट असणार आहे तो खरंच खूप जास्त स्पेशल असणार आहे, कारण आपण आजपर्यंत बरेच पॉडकास्ट केलेले आहे, परंतु आजचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकवरती आपला एकही पॉडकास्ट एवढ्या डिटेलमध्ये झालेला नाही आहे. तो टॉपिक म्हणजे की ऑनलाईन फ्रॉड. आता ऑनलाईन फ्रॉडबद्दल आजकाल आपण सगळेच ऐकत असतो. आपण ऐकत असतो की याच्यासोबत ऑनलाईन फ्रॉड झाला, त्याचं अकाउंट हॅक झालं आणि त्याच्या अकाउंटचे सगळेच पैसे गेले. आणि याच्यामुळे काय होतं ना की आपण या गोष्टी ऐकतो पण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. कारण काय की आपल्याला असं वाटतं की यार आपलं कुठं नुकसान झालं आहे. पण लक्षात ठेवा की जर आज ही वेळ त्या व्यक्तीवरती जर आलेली आहे तर उद्या ती तुमच्यावरती येऊ शकते. म्हणून या सगळ्या गोष्टींपासून आपण वाचायचं कसं आणि कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यायची हे आज आपण या पॉडकास्टमध्ये खूप डिटेलमध्ये पाहणार आहोत. म्हणून मला असं वाटतं की आजचा हा पॉडकास्ट खूप महत्त्वाचा आहे, तो तुम्ही शेवटपर्यंत पाहायला हवा. आणि आजच्या पॉडकास्टसाठी आपण एका स्पेशल गेस्टला इन्व्हाइट केलेलं आहे. त्यांचं नाव आहे योगेश देशपांडे सर, की जे सायबर क्राईम लॉमध्ये एक्सपर्ट आहेत. आता मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. तर योगेश सर, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. येस, तर आज तर खरंच इंटरेस्टिंग पॉडकास्ट आहे, कारण आज दोघी साईडला योगेश आहेत. हो बरोबर. तर आजचा जो पॉडकास्ट असणार आहे तो आपण जास्तीत जास्त भारी कसा करता येईल याच्यावरती फोकस करूयात. येस, तर सर आज आपण पाहतो की आज सगळे आपण खूप एज्युकेटेड आहोत. आज टेक्नॉलॉजी बदलते. आज आपण स्वतःला खूप हुशार समजतो की आधीच्या लोकांपेक्षा नवी पिढी हुशार आहे, सगळे आहेत, पण तरीही ऑनलाईन फ्रॉड्स आपण होतच असतात असं ऐकत असतो. मग हे सगळे का होतात? ऑनलाईन फ्रॉड जो आहे तो काय आत्ता सुरू झाला आहे असा प्रकार त्यातला खरं नाही आहे. जेव्हा इंटरनेट आलेलं आहे आणि इंटरनेटच्या माध्यमातून माणसं एकमेकांना भेटत नाहीत, हो, पण व्यवहार होतात, एकमेकांशी संपर्क होतो. तर त्यामुळे या गोष्टी तेव्हा सुरू झाल्यात. आता त्याचा प्रक्रिया म्हणता येईल किंवा टेक्निक बदलली आहे, त्याचं टेक्निक बदललं आहे, त्याची पद्धत बदलली आहे, प्रोसेस बदलली आहे असं म्हणायला हरकत नाही. आता नीट जर का आपण शांतपणे विचार केला तर काय होतं की आपण आपापल्या गोष्टीमध्ये माहीर असतो, म्हणजे ज्याला एक्सपर्ट असतो असं म्हणायला हरकत नाही. किंवा एखादा आपण प्राध्यापक म्हणले तर ते शाळेमध्ये मुलांना चांगलं शिकवतात. बरोबर. एखादा बँकेचा मॅनेजर जरी असेल तरी तो बँकेच्या मधलं जे काही काम आहे, बँकेमधील काम, ते सगळं तो उत्तमरित्या करतो. एखादा स्टुडंट असतो जो बुवा खूप चांगल्या पद्धतीनं मॅथमॅटिक्समध्ये हुशार आहे, पण हे सगळेजण जे आहेत, म्हणजे हॉटेल व्यावसायिक आहे बुवा, तो हॉटेलचा व्यवसाय चांगला करेल, पण हे सगळेजण जे आहेत ते इंटरनेट कुठल्या पद्धतीनं वापरतात आणि ऑनलाईन कशा पद्धतीनं गोष्टी करतात, तर या काही त्याच्यामध्ये एक्सपर्ट असणं काही शक्यता त्याची मुळीच आपण म्हणायला नको की ते त्याच्यामध्ये एक्सपर्ट असतील म्हणून. आणि मग ही सगळी जी लोकं आहेत ही सगळी या गोष्टीमध्ये फसली जातात, ट्रॅप होतात. तर त्यामुळे कितीही माणूस हुशार असला आणि कुठल्याही प्रकारामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं असेल, म्हणजे स्पेशली सायबर क्राईममध्ये घेतलं असेल, तर त्याला आपण जरा त्यातनं बाजूला काढू. हां, पण बाकी सगळे जे आपण सर्वसामान्य माणसं आहोत की जी विविध पद्धतीमध्ये विविध ठिकाणी काम करतोय आणि विविध गोष्टींमध्ये आपण एक्सपर्ट आहोत, हे सगळेजण याच्यामध्ये कुठं ना कुठेतरी कधी ना काहीतरी अडकलेले आहेत किंवा अडकतील
तर याच्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतील किंवा कुठल्या गोष्टींसाठीच्या मुळे आपण अडकणार नाही, तर त्याची जनजागृती खरं या सगळ्यामध्ये व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की आजचा हा पॉडकास्ट त्यासाठीच खूप महत्त्वाचा ठरणार आहे. हो. तर सर मला हे सांगा की ही जी फसवणूक असते ती कोणकोणत्या पद्धतीने केली जाते? अच्छा, असं तर बऱ्याच पद्धतीनं प्रकार आहेत. वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला ट्रॅप केलं जातं. थोडक्यात तुम्ही जर का इंटरनेटवर आहात तर तुमची प्रायव्हसी 0 आहे हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल आधी. तर तुम्ही कधीही कुठल्याही ठिकाणी ट्रॅप होऊ शकता. पण त्यातल्यात आपण नॉर्मली जर का बघितलं तर एक 4-5 प्रकारचे फ्रॉड असे आहेत की जे कॅज्युअल लेवलला होतात. त्यातला एक पहिला फ्रॉड जर का मला सांगायचा झाला तर डिजिटल अरेस्ट हा एक प्रकारचा फ्रॉड आहे. दुसरा ते टाईप काय असतं म्हणजे नेमकं? अच्छा, डिजिटल अरेस्ट जर का मी तुम्हाला सांगितलं तर काय होतं की नॉर्मली तुम्हाला एखादा फोन येतो अननोन नंबरवरून आणि फोन येतो आणि तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्या नावाने विविध शहरांमध्ये बरीच अकाउंट्स ओपन केलेली गेलेली आहेत आणि ही जी अकाउंट्स आहेत ही सगळे अकाउंट्स नॅशनल थ्रेटसाठी वापरले गेली आहेत, म्हणजे कुठल्या तरी आतंकवादी कारवायांसाठी वापरले गेली आहेत. आता हे जर का सगळं आपल्या सर्वसामान्य माणसाने ऐकलं की त्याला वाटतं अरे हे आज मला कधी माहीतच नाही आहे. म्हणजे आपल्याकडे अशी उदाहरणं झाली आहेत की त्या माणसाचा ओव्हरऑल दर महिन्याचा पगारच 30,000 रुपये आणि तो माणूस जेव्हा 100 कोटी ऐकतो तेव्हा तो विचार करतो की अरे कसं काय शक्य आहे. आणि मग त्या याच्यामध्ये त्याला सांगितलं जातं की तुझं असं असं वापरलं गेलं आहे अकाउंट आणि आता तुला काय केलं जाणार आहे तर तुला डिजिटल अरेस्ट होणार आहे. तर तुझी जेवढी प्रॉपर्टी असेल किंवा तुझ्याकडे जेवढा बँक बॅलन्स असेल, FDs असतील, या सगळ्या ज्या आहेत या आम्ही त्या गोठवणार आहोत. आता हे होऊ द्यायचं नसेल तर तू आम्हाला पूर्णपणे सहकार्य करावं. सहकार्य करावं म्हणजे काय करावं, तर सर्वात पहिलं म्हणजे असं सांगितलं जातं की हे तू कुणालाही सांगणार नाहीस. हे तुमच्या आणि आपल्यामध्ये हे गोपनीय आहे. हे उदाहरण द्यायचं झालं तर आत्ता एक जण माझ्या परिचयाचे जे हा सगळा विषय माझ्याकडे घेऊन आले होते, त्यांची आम्ही पोलीस कंप्लेंट आणि सायबर सेलला कंप्लेंट केली वगैरे, हा पुढचा विषय. पण त्यांनी 1 कोटी रुपये या सगळ्यामध्ये स्वतःचे घालवले. बापरे. त्यांना फोन आल्यावर त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही आयसोलेटेड व्हा, तुम्ही हा विषय कोणालाही सांगू नका. तुम्ही कोणाला सांगितलं तर इथे लोकल जे कोणी असतील ते तुम्हाला अरेस्ट करतील, तुमच्यावर जीव घेणा हल्ला होऊ शकतो किंवा तुम्हाला अजून काहीतरी त्रास दिला जाऊ शकतो आणि हे तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवा. आणि मग तुम्हाला काही पेपर पाठवले गेले अधिकारी वर्गाचे, दिल्लीमधून जे कोणी आपले केंद्रीय मंत्री आहेत म्हणा किंवा मोठे कोणी अधिकारी आहेत तर त्यांच्या नावाने पत्र पाठवली गेली व्हॉट्सअपवर. सांगितलं गेलं की तुमचं या बँकेमध्ये कुठल्या तरी आतंकवादी जी कोणी संस्था आहे त्यांनी, आतंकवादी संस्था नाही म्हणता येणार, आतंकवादी काय असतं, ग्रुप का, हां, आतंकवादी ग्रुप जो आहे त्यांनी अकाउंट ओपन केलं आहे आणि आतंकवादींनी तुम्हाला थोडक्यात असं आम्हाला कळालं आहे की त्या आतंकवाद्यांना आम्ही पकडलं तेव्हा असं कळालं की त्यांनी तुम्हाला पैसे दिलेत. आता तुम्हाला जर का यामधून बाहेर यायचं असेल तर तुम्ही आम्हाला 100% कॉपरेट करावं. कॉपरेट करावं म्हणजे काय करावं, तर 100 कोटीचा फ्रॉड असेल तर तुम्ही आम्हाला 1 कोटी रुपये पाठवावेत. हे 1 कोटी एक साथ मागितले जात नाहीत. तुम्हाला टप्प्याटप्प्याने पैसे मागितले जातात की तुम्ही आधी 10 लाख द्या, 15 लाख द्या, विविध अकाउंटमध्ये पाठवले जातात आणि मग तुम्हाला ट्रॅप केलं जातं. तुम्हाला सांगितलं पण जातं की आपण हे देशासाठी करतोय, तुम्हाला आम्हाला यातनं बाहेर काढायचं आहे. मग दर 3 तासांनी तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही सेफ आहात म्हणून मेसेज पाठवा. सो इट्स अ ट्रॅप बेसिकली. आणि मग तुम्ही पण त्या याच्यामध्ये सगळ्यामध्ये अडकता आणि तुम्हाला असं वाटतं की आता मला यातनं बाहेर जर का पडायचं असेल तर यांच्याशिवाय मला कुणाकडे जाता येणार नाही. आणि मग आपली ती मानसिकता तयार होते. 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर आपल्याकडे आहेत ते सगळे पैसे आपण त्यांना पाठवतो आणि मग अशी एक वेळ येते की आता तुमच्याकडे पैसेच नसतात आणि त्यांच्या इथे लक्षात येतं. आणि मग तुम्ही पण काय होतं की या सगळ्यातनं कुठेतरी बोललं जातं, वाचलं जातं, चर्चा होते. बऱ्याच वेळेला असं असतं की आपण त्यामध्ये नसतो त्यामुळे आपण त्या भानगडीत पडत नाही. जसं आपल्या बाबतीत हे घडतं तसं मग आपण माहिती घ्यायला लागतो. पण ती माहिती घ्यायला आपला ओव्हरऑल झालेला असतो उशीर. आणि एखाद्या महिन्यामध्ये तुम्ही अशा लेवलला येता की आता माझे पैसेही गेलेले आहेत आणि आता मला सुचत नाही काय करावं, आता मी कुणाला सांगावं का नाही सांगावं. आणि मग आपलं लक्षात येतं की अरे बापरे, माझ्याबरोबर स्कॅम झाला आहे. नॉर्मली केसमध्ये काय केलं जातं, नॉर्मली माणसं म्हणतात आता कोणाला काही सांगायला नको, पैसे गेलेले आहेत, आता जाऊ द्या, आता हा विषय पण नको, ही चर्चा पण नको. आणि मग काही कालांतराने ती जी लोकं फोन करणारे असतात ती पण फोन करणं बंद करतात, कारण त्यांनाही कळतं की अरे पैसेच नाही त्याच्या याच्याकडे, आपण किती पैसे याला मागणार. मग तुम्ही तो नंबर चेंज करता, नंबर ब्लॉक करता आणि तुम्ही शांत बसता आणि कुणापर्यंतही हा तुम्ही विषय नेत नाही. तर हा डिजिटल फ्रॉडमधला हा एक प्रकार आहे, डिजिटल अरेस्ट. आता यातलं सर्वात महत्त्वाचं गणित म्हणजे भारतामध्ये डिजिटल अरेस्ट अशी कुठली कन्सेप्टच नाही आहे. तर त्यामुळे त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही गणितच नाही.
पोलिसांना किंवा समाजाला हा विषय एवढा नॉर्मल पद्धतीनं माहिती आहे खरं तर, की आपण आपल्या बाबतीत असं काही घडत असेल, पहिला फोन आला आणि आपला असं काही कोणी पाठवतंय कळतंय, तर दुसऱ्या मिनिटाला म्हणजे जसं कळेल आपल्याला तसं आपण सायबर सेलला ही कंप्लीट करायला पाहिजे, पोलिसांकडे जायला पाहिजे आणि हा विषय त्यांच्यापर्यंत सांगायला पाहिजे. ओके. आता समजा डिजिटल अरेस्ट हे तुम्ही एकदम व्यवस्थित, म्हणजे मी पण बऱ्याच वेळेस ऐकलं होतं डिजिटल अरेस्ट, पण एवढं डिटेलमध्ये वाचलं नव्हतं. आज तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगितलं. तरी आणखी अशा कुठल्या गोष्टी आहेत की डिजिटल अरेस्टमध्ये माणसं त्या चुका करतात? अच्छा, काय होतं माहिती आहे का, ही सगळी मानसिकता आहे. तुम्हाला हिप्नोटाईज केलं जातं, तुम्हाला ट्रॅप केलं जातं, तुम्हाला आयसोलेट व्हायला सांगितलं जातं, तुमच्याकडनं मॅन्डेट लिहून घेतलं जातं की तुम्ही हे कोणाला सांगणार नाही आहात. आता हे ज्यांचं मी आत्ता उदाहरण दिलं की ज्यांनी 1 कोटी रुपये दिले, ही 72 इयर्स गाय आणि खूप एज्युकेटेड आहेत, ते समाजामध्ये त्यांचं चांगलं नाव आहे. पण या सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर ज्या पद्धतीनं मांडल्या गेल्या तेव्हा ते घाबरले आणि त्यांच्या असं त्यावेळेला लक्षात आलं नाही, रादर त्या माणसाची चुकी असं म्हणण्यापेक्षा आपल्यापैकी कुणीही या प्रकाराला बळी पडू शकतं, अशा पद्धतीनं त्यांची ती मोडस ऑपरेंडी आहे की ते आपल्याला वारंवारिता त्यांची एवढी वाढवतात आणि अशा पद्धतीनं आपल्यासमोर विषय मांडतात. अशा पद्धतीचं पेपरवर्क आपल्याला पाठवलं जातात. म्हणजे यांना असं पाठवलं गेलं की तुमच्या नावाने 5 ATM कार्ड आहेत, हे बघा ही ATM कार्ड तुमच्या नावाची, तिकडे नाव त्यांचं आलेलं आहे. आणि मग काय होतं की मग माणूस त्या ट्रॅपमध्ये कुठेतरी अडकतो. एकदा का पुढच्या त्या लोकांना कळालं की अरे हा आपला ऐकतोय, आपल्याला रिस्पॉन्ड करतोय, मग हा सगळा प्रकार सुरू होतो. कसं वाचायचं असं जर का विचार तुम्ही केला तर त्याच्याविषयी आपण नंतर पुढे बोलू. पण हा ट्रॅप आहे, हे तुम्ही पहिल्या मुवमेंटला जसं तुमच्या बरोबर असं काहीतरी होतं आहे जे ॲबनॉर्मल आहे, जे तुम्हाला कधीही तुम्ही ऐकलेलं नाही आहे, तर मला असं वाटतं हे तुम्ही पटकन कोणाला तरी सांगायला पाहिजे, त्याच्याबद्दल डिस्कस करायला पाहिजे, घरातल्यांबरोबर बोलायला पाहिजे, मित्रपरिवाराबरोबर बोलायला पाहिजे, त्याची माहिती घ्यायला पाहिजे. मी डिजिटल अरेस्ट तुमची होणार आहे हे जर का तुम्हाला कळालं तर तुम्ही गुगलवरती हे सर्च करू शकता. आता असा प्रश्न येईल की अरे बऱ्याच जणं हे गुगल वापरतच नाहीत, मग त्या केसमध्ये तुम्ही तुमच्या पत्नीला, तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला, तुमच्या मित्राला हे सांगायला पाहिजे की अरे असं माझ्यासमोर काहीतरी आलं आहे. आणि मग ती माहिती जसं तुम्ही घ्याल तसं तुम्हाला पहिल्या झटक्यात कळून जाईल की अरे हे असं काही नसतंच म्हणून, असा तो विषय करतो. पण सर इथं आणखी थोडंसं डिटेलमध्ये मला विचारावं असं वाटतं की आपण ज्यावेळेस असा किस्सा ऐकतो की एखाद्यासोबत डिजिटल अरेस्ट झालं आणि त्याने समजा तुम्ही सांगितलं की 1 कोटी तो व्यक्ती घालून बसला, तर आपल्याला असं वाटतं यार तो समोरचा माणूस त्याला काय समजत नव्हतं का की इतक्या निष्काळजीपणे त्याने ते केलं. बरोबर. पण ज्यावेळेस आपण स्वतः ऑनलाईन फ्रॉडमध्ये अडकतो तर आपण अडकतोच, म्हणजे आपला हुशारपणा जो असतो हुशार किती एका साईडला राहते आणि आपण पण अशा काही चुका करून ठेवतो. बरोबर. मग हे असं काय होतं की आपल्याला सगळं कळतं की अरे यार हे चुकीचं आहे, हा माणूस आपल्यासोबत फ्रॉड तर करू शकतो, अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं आपण पण अडकतोच त्याच्यामध्ये? बरोबर. मला याच्यामध्ये काय सांगायला आवडेल माहिती आहे का, आपली खरं हिंदू संस्कृती आहे ना ही अशी आहे, ही व्यापक आहे. याचा जर का आपण शांतपणे विचार केला तर आपण आपला एक बेस आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. आपण ओपन अप होतो, आपल्याकडे कल्चर आहे, आपल्याकडे अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टींनी आपण बांधिलकी आपली आहे, आपण बांधलो गेलो आहे. आता हे डिजिटल अरेस्टचा जसा विषय सांगितला तसं मी हनी ट्रॅपचं एक तुम्हाला उदाहरण देऊ शकतो. आपल्याकडे एक हॉटेल व्यावसायिक आहेत, 42-45 वर्षाचे असतील, अतिशय उत्कृष्टरित्या त्यांचं पुण्यामध्ये हॉटेल आहे. आणि काय झालं, अचानक त्यांना त्यांच्या व्हॉट्सअपवर 2-3 वेळा मिस कॉल आले. तर ते काय नंबर माहीत नसल्यामुळे त्यांनी ते काही बघितलं नाही, विषय झाला, त्यांनी लक्ष दिलं नाही. नंतर 2 दिवसांनी परत त्याच नंबरवरून नॉर्मल ऑडिओ कॉल आले. आता यांनी उचलला की ते फोनवरून कोणी बोलायला तयार नाही, त्यामुळे हे थोडक्यात कन्फ्युजिंगमध्ये पडले, कन्फ्यूज झाले. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे, मग नंतर त्यांना असं वाटलं की मी विचारावं. एक ती एक्साइटमेंट असते, एन्झायटी असते की अरे मला कोण फोन करतोय, काही महत्त्वाचं नाही आहे ना असं. आणि म्हणून यांनी काय केलं, यांनी त्या नंबरला फोन केला. नंबरला फोन केल्यावर सेम परत तिथं काही उचलला तरी बोलायला कोणी तयार नाही. हे 2-4 दिवस झाले, तेही त्यांच्या कामामध्ये असतील, त्यामुळे तो विषय थोडक्यात बाजूला पडला. सडनली असं झालं, 4-5 दिवस गेल्यानंतर त्यांना त्याच नंबरवरून व्हिडिओ कॉल आला. आता काय झालं, त्यांच्या डोक्यात कुठेतरी ते होतंच, बघा बरं का, हे चक्र आहे थोडक्यात. तर त्यांना ते लिंक झालं की अरे मला याच नंबरनी फोन आला, बाबा नक्की कोणी बघावं. आणि त्यांनी तो व्हिडिओ कॉल उचलल्यानंतर काय झालं, समोर एक मुलगी होती त्या व्हिडिओ कॉलमध्ये आणि ती काहीतरी त्यांच्याशी एक 7-8-10 सेकंद बोलली वगैरे. आणि काय बोलली हे त्यांना कळायच्या आधी किंवा त्या गोष्टीचा त्यांना संदर्भ लागायच्या आधी त्या मुलीने काय केलं, तिचे कपडे काढले आणि कपडे काढून ती त्यांच्याशी काहीतरी संभाषण करते किंवा काहीतरी त्यांच्याशी बोलतीये, हसतीये वगैरे, असं सगळं ते वातावरण तिथे होतं.
आता हे सगळं मला कसं कळालं किंवा काय झालं हे तुम्हाला सांगतो. हा फोन 30 सेकंदानंतर त्या मुलीने बंद केला. बंद केल्यानंतर त्यांनी त्या मुलीने काय केलं, तो व्हिडिओ पुढच्या 2-5 सेकंदामध्ये त्यांना पाठवला. आणि त्या व्हिडिओमध्ये काय दिसतंय बघा बरं का, त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की ही जी व्यक्ती आहे इकडची त्या मुलीला असं सांगतेय की तू कपडे काढ किंवा तू असे काहीतरी हातवारे केले जात आहेत की ज्याच्यामुळे हा माणूस त्या मुलीला ॲब्यूज करतोय असं त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतं. आता तो व्हिडिओ त्यांच्याकडे आला, त्यांनी तो बघितला, त्यांना कळलंच नाही. त्यांनी त्या व्हिडिओवरती परत कॉल केला, त्या नंबरवर फोन केला. आता काही ती मुलगी परत फोन घ्यायला तयार नाही. एक अर्ध्या तासाने त्या मुलीचा फोन आला की तुम्ही मला या अकाउंटला 1 लाख रुपये पाठवा, नाहीतर हा व्हिडिओ जो आहे तो मी सोशल मीडियावर अपलोड करेल. त्यांना काही कळायच्या आधीच त्यांच्या लक्षात नाही, म्हणजे त्यांनी काय त्याच्यावरती रिप्लाय द्यावा. 1 लाख रुपये मागितले गेले, ते तिला विचारतायत की नक्की कशासाठी काय चाललंय. पण हा विषय बाजूला, त्यांचं फेसबुक प्रोफाईल जे आहे त्याचा स्क्रीनशॉट त्या मुलींनी त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवला. पुढे असं आलं, त्यांच्या बायकोचा जो काही फेसबुक अकाउंट आहे त्याचा पण स्क्रीनशॉट पाठवला. आणि मग मात्र ही व्यक्ती घाबरली. मी घाबरले अशा करता की यांचं स्वतःचं समाजामध्ये काहीतरी अस्तित्व आहे, नाव आहे, प्रतिष्ठित व्यक्ती आहे ती, आणि त्यांनी काही केलेलं नाही हे त्यांना माहिती आहे. पण आता समाज काय म्हणेल या भीतीने त्यांनी त्या मुलीला पहिल्यांदा 1 लाख रुपये पाठवले. आता परत मग आधी आपण बोललो की काय करावं, तर हे आता आपलंच बोलणं झालं की खरं तर त्यांनी हा विषय कुठेतरी समाजापर्यंत किंवा आपल्या सौंना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं की असं काहीतरी झालेलं आहे, किंवा अजून पोलीस स्टेशनला सांगायला पाहिजे होतं, सायबर क्राईम आहे, मित्र आहेत, हे सांगायला पाहिजे होतं. पण त्यांनी ते काही केलं नाही. आता झालं काय बघा, 1 लाख रुपये पाठवले, त्यांना असं वाटलं की आता त्यांनी ते बोलणं केलं की आता परत मी पाठवणार नाही. ती मुलगी म्हटली मी तो व्हिडिओ डिलीट करते, मला पैशाची गरज होती म्हणून मी केलं वगैरे सगळं झालं. परत 4 दिवस गेले, परत सेम गोष्ट सुरू झाली. सांगितलं गेलं 2 लाख रुपये पाठवा. मग यांची जरा चिडचिड झाली. मग तिनं सांगितलं नाही आता हे शेवटचं आहे माझ्या घरामध्ये अडचण होती म्हणून मी पैसे मागितलेत वगैरे असं. त्यांनी 2 लाख रुपये पाठवले. आता ही जी सर्कल आहे, ही सर्कल थांबायलाच तयार नाही. 2 लाखावरनं ती अमाऊंट 10 लाखावर गेली. आणि काय झालं, त्यांचं ते एक 8-10 दिवसाच्या टाईम स्पॅनमध्ये त्यांचं वातावरण, त्यांचं वागणं बदललं. त्यांना असं घरातल्यांना जाणवलं की ते अरे हे टेन्शनमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, काय झालं का. आणि मग कुठेतरी हा विषय त्यांच्या सौंनी ओळखला की काही अडचण असेल तर तुम्ही सांगा. पण गोंधळ असा आला की 10 दिवसानंतर हा विषय त्यांच्या घरी सांगितला गेला. मग त्याच्यामध्ये आम्हाला इन्व्हॉल्वमेंट केलं गेलं. आम्ही तो व्हिडिओ बघितला. व्हिडिओ बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की इट्स अ प्रॉपर हनी ट्रॅप. हनी ट्रॅप म्हणजे हे सर्रास चालू आहे. हे कुठेही इंटरनॅशनल कुठली तरी मोठी टोळी आणि हे करते वगैरे काही नाही. सांगली, सातारा, उस्मानाबाद, तिकडे बँगलोर, उत्तर प्रदेश, UP, बिहार, सगळ्या ठिकाणी नॉर्मल शिकलेली मुलं मुली हे काम करतायत. इझिएस्ट वे त्यांना वाटतो. रॅन्डम नंबर चूज केले जातात. तुमचंच नाव काय येतं याच्या पाठीमागे कुठलंही लॉजिक नाही. म्हणजे मला तेच विचारायचं होतं. आपल्याला असं वाटतं की अरे हे माझं काहीतरी प्रतिष्ठित नाव आहे, मग माझं प्रोफाईलमध्ये बघितलं वगैरे काही नाही. आज तुमच्या बाबतीत झालंय, उद्या तुमच्या बाजूच्या हॉटेलवाल्याच्या बाबतीत होईल, तुमच्याच बिल्डिंगमधल्या कुठल्या तरी माणसाच्या बाबतीत होईल. असे 5-15 लोकांना ते दररोज ट्रॅप करतात. त्या ट्रॅपमधून त्यांना 2-3 लोक मिळतात जे अडकतात. काही जण असे असतात की ज्यांच्याकडे पैसेच नाही आहेत, ते लक्षच देत नाहीत. असेही बरेच किस्से झाले. आणि याच्या पुढेही काही जण झालेले आहेत किंवा त्या माणसाला खरंच ट्रॅप केलं गेलं आहे. त्याचा तो व्हिडिओ जो कुठल्या तरी सोशल मीडियावरती पाठवला गेला आहे आणि त्याला त्याचा त्रास झाला आहे आणि काहीतरी वेगळं आपल्याला वाईट ऐकायला मिळालं, हे पण किस्से झाले. बरोबर आहे. पण अवेअरनेस जर का आपण दाखवली असती, आता ज्यांचं मी उदाहरण तुम्हाला दिलं, तर त्यांनी हे फक्त आधी पोलिसांना सांगितलं असतं किंवा समाजापर्यंत पोचवलं असतं, तर त्यांच्यासारखे त्यांना 1000 जण अजून मिळाले असते की अरे हे सगळंच खोटं आहे, यातलं खरंच काहीच नाही आणि मी काही केलेलं नाही आहे, हे हक्काने त्यांना सांगता आलं असतं. 10 लाख रुपये दिल्यानंतर जेव्हा आमच्याकडे तो विषय आला तेव्हा आम्ही सायबर सेलला कळवल्यावर तो नंबर ट्रेस झाला. त्याचा खरंच काही उपयोग नाही. सायबर सेल खूप चांगल्या पद्धतीने काम करतं आहे. पण ज्या पद्धतीनं हे सर्रास चालू आहे, या लोकांना जरी अरेस्ट झाली तरी काय नाही, हे मान्य करतात, या पोलीस कोठडीमध्ये जातात, यांनी पैसे वापरलेले असतात, यांचं असं काहीतरी खूप मोठं आर्थिक धोरण असतं, नियोजन असतं, असं काही नाही. आणि या सगळ्यामध्ये सर्वसामान्य माणूस या पद्धतीनं फसला जातो. आता हा जो कोणी हॉटेलवाला आहे हा उत्कृष्टरित्या बँकिंग करतो, पण या गोष्टीमध्ये तो अडकला. बरोबर. तर असे किस्से आपल्याला सर्रास ऐकायला मिळतात. म्हणजे असे काहीतरी पेन पॉइंट्स आपले ते बरोबर पकडतात. बरोबर, एक्झॅक्टली क्रिएट करतात की पटकन करा, पटकन धाक दाखवले. खरंय. ओके. तर या गोष्टींची आपल्याला काळजी घेतली. बरोबर. ओके. तर आता सर हे 2 प्रकार झाले. पहिले तर तुम्ही सांगितलं डिजिटल अरेस्ट, त्याच्यानंतर सांगितलं हनी ट्रॅप.
आणखी कुठले प्रकार असतात? बरोबर. अजून एक जो सर्रास चाललेला प्रकार म्हणजे शेअर मार्केटमधला. म्हणजे तुम्ही पैसे लावायचे आणि तुम्हाला भरपूर नफा आहे अशा पद्धतीनं तुम्हाला सांगितलं जातं. तर खूप साधं आहे आणि आपण कसे अडकतो बघा. या केसमध्ये काय होतं, या केसमध्ये फोन वगैरे काही येत नाही. या केसमध्ये तुमच्या मोबाईलवर नॉर्मल टेक्स्ट मेसेज येतो आणि तुम्हाला सांगितलं जातं की शेअर मार्केटमध्ये भरपूर परतावा हवा असेल तर तुम्ही या लिंकवरती क्लिक करा. लिंकवर क्लिक केलं की तुम्ही एका ग्रुपमध्ये जॉईन होता आणि मग त्या ग्रुपची नावं पण अशी असतात की विविध बँकांची नावं घेतलेली असतात आणि काही आउट ऑफ इंडियामधूनही काही त्या ग्रुपमध्ये जॉईन झालेले असतात म्हणा, किंवा पुढच्या 15 दिवसामध्ये तुम्ही जॉईन झाल्यानंतर पुढच्या 15 दिवसामध्ये असे 300-400 लोक त्या ग्रुपमध्ये जॉईन होतात, कारण तुमच्यासारख्या सगळ्यांना तो मेसेज पाठवला गेला असतो. आणि मग काय होतं की पहिले 15 दिवस काय काहीच बोललं जात नाही. पहिले 15 दिवस बरीच शेअर मार्केटमधली माहिती सांगितली जाते. आता काय होतं की तुम्हीच जॉईन झालेला असता तर तुम्ही काय करता, थोडासा इंटरेस्ट दाखवायला सुरुवात करता. तर मला सांगायला आवडेल की जो माणूस कधीही ज्यांनी शेअर ट्रेडिंग केलेलं नाही आहे, ब्रोकरेज अकाउंट ओपन केलेलं नाही आहे, अशा माणसांनी 10-10, 20-20 कोटी रुपये याच्यामध्ये घालवलेत. बापरे. आणि 10-10 लाख रुपये घालवणारे पण साधी लोक आहेत की काही शेअर ट्रेडिंगमधलं माहीत नाही, पण त्यांनी 10 लाख रुपये घालवले. होतं काय, मग त्या ग्रुपमध्ये तुम्ही एकदा जॉईन झालात की मग तुम्हाला माहिती पुरवली जाते. मग त्याच ग्रुपमध्ये काही जण 10-15 जण असे असतात की जी त्यांचीच लोकं असतात आणि मग ती सांगतात की अरे कुठला तरी ॲडमिन असतो, तो त्या ग्रुपचा सर असतो, तो माहिती पाठवतो आणि मग हे 10-12 जण त्याला प्रेस करतात आणि मग हळूहळू असं सुरू होतं की 1x गणित 10x वर जात आहे. म्हणजे तुम्ही 1 लाख रुपये जर का लावले तर तुमचे 10 लाख होतील. आणि मग हे आधी तुम्हाला हे खोटं वाटतं, कारण तुम्हाला माहिती असतं हे खोटं आहे बरं का. आणि मग त्या केसमध्ये सुरुवात कशी होते, तर कोणतरी असं म्हणते की नाही आत्ता मी 2 लाख रुपये लावले आणि माझे 2 लाख ते 4 लाख रुपये झाले. मग काय होतं, एखाद मेसेज तुम्ही बघता, 2-4 मेसेज तुम्ही बघणं टाळता वगैरे सगळं होतं. 20-25 दिवसानंतर त्याच ग्रुपमध्ये तुम्ही संध्याकाळी जेव्हा तो ग्रुप ओपन करता तेव्हा लक्षात येतं की 15 जणांनी सकाळी पैसे पाठवलेत आणि त्या 15 जणांना संध्याकाळी दुप्पट पैसे मिळालेत. आणि मग तुम्हाला ते सुरुवात होते की अरे मी ट्राय करायला काय हरकत, फोमो क्रिएट होतो. हां एक्झॅक्टली. आणि मग त्याच्यामध्ये असं आहे की त्यांचंच ॲप असतं, वेगळं ब्रोकरेज अकाउंट तुम्ही वापरायचं नाही. मग तुम्ही या ग्रुपवर रिप्लाय करता की अरे आय एम इंटरेस्टेड, मग तुम्हाला कोणतरी त्यांच्यातला एखादा संपर्क करतो, म्हणतो अरे हे चांगलं आहे. आणि मग एखाद दुसरा असाही संपर्क करतो की जो म्हणतो की मी तुमच्यासारखाच एंड युजर आहे आणि आत्ताच मला पैसे मिळाले. मग ते अकाउंट त्यांचं कुठलं तरी ओपन केलं जातं. ऑल दीज आर फेक अकाउंट्स, त्याच्यामध्ये काही नसतं. ती जी ॲप केलेली असतात ती त्यांच्यापुरती असतात. आणि मग तुम्ही ते अकाउंट ओपन करता, तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड काहीतरी देता, 50-1,000 रुपये त्याच्यामध्ये त्यांना पाठवता. हां, ते शेअर घेतले जातात. घेतल्यानंतर चक्क 50,000चे 1.25 लाख रुपये 2 दिवसामध्ये होतात. सो यू फील गुड की अरे 1.25 लाख रुपये त्या डॅशबोर्डमध्ये दिसतात. हां, यू कॅनॉट विड्रॉल इट, पण ते पैसे तुम्हाला दिसणं सुरू होतं. मग तुम्ही गणित करता की अरे आता 1.25 लाख आहे तर ठीक आहे. मग सांगितलं जातं की ते अजून तुम्हाला, कारण बाकीचे जण 10-20 लाखाच्या नोटिफिकेशन्स पाठवत असतात की 10 लाख रुपये लावले आम्हाला 20 लाख मिळाले, हे त्यांचं चालू असतं. मग आपण विचार करतो की चला अरे 10 लाख रुपये आपणही लावावेत. मग आपण ते 10 लाख रुपये लावतो आणि खरंच 10 लाखाचे 20 लाख होतात बरं का. ते 20 लाख परत तुमच्या पोर्टलवर दिसतात. तुम्ही पहिले लावलेले 50,000 रुपये, नंतर तुम्ही लावलेले 10 लाख रुपये, असे मिळून तुमच्या अकाउंटला आत्ता 22,50,000 रुपये आहेत. तुम्ही 2 दिवस खुश असता, आता म्हणता अरे आपण भरपूर आपल्याला प्रॉफिट झालेलं आहे. आणि मी म्हटलं ना की शेअर ट्रेडिंग न करणारा माणूस सुद्धा याच्यामध्ये कसा ओरबडला जातो त्याचं गणित. आता ट्रेडिंग करणारी माणसं पण एवढी हुशार असतात, त्यांनी अनुभव घेतलेले असतात की एवढं प्रॉफिट नाही आहे, तरी पण ते या सगळ्या गोष्टीला कुठेतरी, कारण सगळ्यांचा जो हॅमर केला जातो तुमच्यावरती ग्रुपमधनं की हे सगळं खरं आहे असं आपण ॲक्सेप्ट करायला लागतो. आणि मग ते 22,50,000 रुपये तुम्हाला दिसतात, तुम्ही खुश होता, सगळं छान होतं. आणि मग ते 22,50,000 तुम्ही विड्रॉलची रिक्वेस्ट टाकता की हे तुम्हाला विड्रॉल मला करायचं. तर मग सांगितलं जातं की ठीक आहे, दॅट इज अ प्रोसेस, तुम्ही प्रोसेसमध्ये आहात, मग ते तुम्हाला कळवतील वगैरे. मीनवाईल कुठलं तरी मध्येच एखादा असं येतं की अजून एक 5 लाख रुपये लावा आणि 5 लाखाला तुम्हाला 10 लाखाऐवजी 15 लाख मिळणार आहे. तुम्ही परत 5 लाख रुपये लावता. का लावता? कारण हे जे 22,50,000 रुपये असतात हे तुम्हाला जे मिळणार आहेत याची प्रोसिजर आहे 8 दिवसाची. ते लगेच तुम्हाला मिळत नाहीत. मग आता या 5 लाखाचे सुद्धा पैसे वाढलेले असतात 3 दिवसामध्ये, ते 15 लाख झालेले असतात. आता तुम्हाला असं वाटतं अरे म्हणजे आपले किती रुपये गेले, 10 लाख रुपये गेले, 50,000 रुपये गेले, हे 5 लाख रुपये गेले, 15.5 लाख रुपये गेलेत. माझी पण काळजी करायचं कारण नाही, माझ्याकडे आता 40 लाख रुपये आहेत. तुम्ही पुढची पण रिक्वेस्ट टाकता की पहिले 22 टाकलेली असते 22-50ची आणि आत्ताची ही माझी 15 लाखाची रिक्वेस्ट. त्याला परत 8 दिवस. परत तिसरा एखादा क्लॉज असा येतो
काहीतरी मॅजिक तिथे होतं आणि परत तुम्हाला काहीतरी सांगितलं जातं की हे करा, त्याच्यामध्ये पण काही जण अडकतात. ज्याच्याकडे पैसेच नाही तो म्हणतो ठीक आहे आता माझे 40 लाख झाले सफिशियंट आहेत थांबला. तो रिक्वेस्ट टाकतो, त्याला उत्तर येतं की नाही तिथे टेक्निकल प्रॉब्लेम आहे, अडचण आलेली आहे, ते प्रोसेसमध्ये आहे. असं करता करता 8-10 दिवस 15 दिवस निघून जातात. नंतर मग तुमची थोडी चिडचिड सुरू होते की अरे मला रिस्पॉन्स नीट मिळत नाही, आणि खरंच मिळणं बंद होतं. ॲडमिन जो असतो तो कधीच आपल्या संपर्कात नसतो, कारण तो आउट ऑफ इंडिया बसलेला असतो असं आपल्याला सांगितलं जातं. तो इथेच कुठेतरी आजूबाजूला असतो, पुणे, नाशिक, सांगली, सातारा इथेच असतो. आणि मग काय होतं, मग ते तुमच्या लक्षात येतं की अरे ज्यांच्याशी आपण बोलणं केलं त्यांच्याशी बोलणं सुरू करतो आपण. मग आधी रिप्लाय मिळतो, नंतर रिप्लाय बंद होतो, नंतर तो ग्रुप जो आहे तो पण इनॅक्टिव्ह केला जातो. त्या ग्रुपवरती कोणीच काही बोलत नाही. तसंही तो ग्रुप ओनली फॉर ॲडमिन केला जातो. म्हणजे असे प्रकार सुरू होतात. आणि मग एक वेळ अशी येते की तुमच्या लक्षात येतं की अरे काहीतरी चुकलंय आणि हा जो काय हा बापरे माझ्याबरोबरच हा स्कॅम झालाय. पण तोपर्यंत असं झालेलं असतं, महिना सव्वा महिना निघून गेलेला असतो, तुमचे 15 लाख रुपये गेलेले असतात. आत्ता हे मी तुम्हाला 15 लाख रुपये सांगतोय, लोकांनी 2-2 कोटी 4-4 कोटी रुपये घालवले यामध्ये. आता 2 विषय माझ्याकडे राहतात परत. एकतर कुणालाच काही सांगायचं नाही. सर्वसामान्य माणूस हे प्रेफर करतो की आता काय नाही, मला फ्रॉड झाला आहे तर आता संपला विषय, आता परत मी हे काही करणार नाही, आणि तो हे कुणालाही सांगत नाही. आता हा जो ट्रॅप आहे हा एका दिवसामध्ये झालेला नाही, हा प्री प्लॅन्ड आहे. त्यांच्यासाठी हे काही नवीन नाही. आपल्यासारखे या ग्रुपमध्ये आपल्याला 400 मेंबर दिसत असतील तर ते 400 पैकी त्यांची लोक 15-20 असतात, 5-50 लोक लक्षच देत नाहीत, बाकीचे पैसे पाठवत नाहीत, इनॅक्टिव्ह असतात. आणि जे काय 10-12 जण असतात त्यात तुमचं नाव असतं. तो ग्रुप काही दिवसांनी बंद होतो, नवीन ग्रुप सुरू केला जातो, नवीन ग्रुपमध्ये सेम काम केलं जातं. सेम सिस्टीम आहे. म्हणजे शेअर ट्रेडिंगमधनं भरपूर परतावा अशी ती साधी कन्सेप्ट. त्याला पुण्यातले बरेच जण आपण म्हणू की बळी पडलेत, आणि चांगले नावाजलेली लोक याच्यामध्ये आहेत. आणि नुकसान झाल्यावर काही जण पोलिसांकडे जातात, आणि बराचसा क्लास असा आहे की जो म्हणतो की यात परत पडायचं नाही आणि विसरून जातो, असं त्यातला विषय. पण सर आता तुम्ही जे शेअर मार्केटबद्दल सांगितलं की लोक अशा पद्धतीने फ्रॉड करतात, पण मग त्याच्यामध्ये तुम्ही आधी सांगितलं की लोक स्क्रीनशॉट शेअर करतात, तुम्हाला आधी तो विश्वास दाखवला जातो की खरंच प्रॉफिट होतोय, मग ते पण फेक असतं का? आणि ज्या ॲपमध्ये ट्रेडिंग होतं ते पण फेक असतं का? हो, म्हणजे हे काय ना, हे याच लोकांनी तयार केलेले स्क्रीनशॉट्स असतात, याच लोकांनी तयार केलेले ॲप्स आहेत. त्यामुळे याचा कंट्रोल सगळा जो आहे तो त्यांच्याकडेच आहे. पण ते दिसताना किंवा त्याची जी काही व्ह्यू आहे तो असा असतो की हे आपल्याला सगळं खरं वाटतं. कारण आपण नुसते ते ॲप बघत नसतो. आपली मानसिकता अशी झालेली असते की मी एकटा नाही आहे. माणूस काय करतो, माणूस एकटा असेल तर जास्त घाबरतो. खूप जण असतील, म्हणजे त्या ग्रुपमध्ये जर का तुम्हाला असं झालं की 25-30 जण दररोज मेसेज टाकतात की मला आज फायदा झाला, मला आज मी पैसे लावल्याचे दुप्पट झाले, हां, आणि ते प्रूफ पण पाठवतात. आता आपण त्या विचाराच्या परे जातो त्यावेळेला की अरे खरंच ही यांचीच लोक आहेत का? तर एखादा माणूस, 2 माणूस, 3 माणसं असतील तर ठीक आहे, पण 400 जणांपैकी जर का 200हून जास्त लोक ॲक्टिव्ह असतील आणि यातले 20-22 जण हे सगळं करत असतील, आणि काही जण असेही असतात की काही जण प्रश्न विचारतात की मग तुमचं वेगळं ॲप कशासाठी आहे, आम्ही आमचं ब्रोकरचं ॲप का नाही वापरायचं. हां, आणि मग तो ॲडमिन जो तो खूप चांगली उत्तर देतो, आणि मी फील समवेअर की अरे हे सगळं खरं आहे बरं का, उलट आपणच समाजापेक्षा मागे आहोत, आपणच करायला पाहिजे, आपण थांबायला नको. आणि मग ही सगळी लोक याच्यामध्ये भरडली जातात. आणि मला असं वाटतं की फॉरेक्स ट्रेडिंगच्या बाबतीत हे जास्त होत असेल, कारण त्याचे लॉस तर नाहीच आहेत. एक्झॅक्टली बरोबर. नाही, मी तुम्हाला म्हटलं ना काय आहे, आत्ता मी अजिबात खरं कुठेही टेक्निकल विषय मांडला नाही. या सगळ्यामध्ये पोलिसांचं असं म्हणणं आहे की हे खोटं आहे, हे आम्ही वारंवार सांगतोय. आपण समाज प्रबोधन ज्याला म्हणतो हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलं जात आहे. अवेअरनेस चालू आहे, आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही, आपल्यापर्यंत जोपर्यंत ती गोष्ट होत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टीची सिरियसनेस त्याचा घेत नाही, किंवा आपण म्हणतो ठीक आहे झालंय ना बघू. म्हणजे आज पेपरमध्ये एखादी बातमी आली की कोणाचे तरी 1,000 कोटी गेले, आपण वास्तू सोडून देतो. तर त्याचा तेवढा तरी अभ्यास आपण करणं गरजेचं आहे की नक्की काय झालं आहे, कशामुळे झालं आहे. अजून एक साधा फ्रॉड जो आपल्याला वारंवार जाणवतो, त्याच्यामध्ये असं तुम्हाला जाणवलं की अरे एवढंसं केल्याने पण फ्रॉड होतो. काय होतं, एखादा माणसाचा तुम्हाला फोन येतो आणि सांगितलं होतं की तुम्हाला लॉटरी लागली आहे बरं का, तर तुम्हाला काही करायचं नाही आहे, ते शासनाकडनं लॉटरी लागली असल्यामुळे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत, काय 10 लाख रुपये जमा होणार आहेत. तर तुम्हाला काय करायचं, फक्त आम्हाला तुम्ही OTP द्या. आता पॅन कार्ड, आधार कार्ड हे अजिबात त्याची प्रायव्हसी राहिलेली नाही, ते कुठेही सर्रास उपलब्ध आहे.
फक्त OTP तुमच्या मोबाईलवरती येतो असं आत्ता आपल्याला माहिती आहे. आता आपण त्यावेळेला जर का विचार केला की मी जर का OTP दिला तर काय होणार आहे, मी OTP कधी वापरतो तर तो वापरतो त्याच वेळेला ज्या वेळेला माझ्या बँकेतनं पैसे कट होणार आहेत. तर एखादा माणूस पैसे जमा करण्यासाठी OTP लागतो का, तर नाही लागत. पण एवढ्या कॅज्युअल पद्धतीनं आपल्याशी बोललं जातं आणि आपण ते पटकीने मान्य करतो आणि आपण त्याला OTP पाठवून देतो. काही नाही, OTP दे आणि बॅलन्स तुमचा जाणार, हे क्लिअर कट विषय. आता तेवढा अवेअरनेस खरं जो आहे ना, तो अवेअरनेस आपण आपल्या रुटीनमधल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायला पाहिजे, ठरवायला पाहिजे की आपण तो मोबाईल बऱ्याच चांगल्या गोष्टींसाठी आहे, पण तो जर का नीट वापरला नाही गेला तर काय होईल. तर OTP फ्रॉड हे सरास आहेत, म्हणजे आपण इमॅजिन करू शकणार नाही अशा पद्धतीने चालू आहेत. ओके सर, हे तर झालं की समजा समोरच्याने OTP विचारला, आपण तो OTP सांगितला आणि मग नंतर आपले पैसे गेले, म्हणजे फ्रॉड झाला. पण असं पण कधी कधी होतं का की न विचारता पण OTP ऑटोमॅटिक घेतला जातो? बरोबर. एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. रस्त्यामधून तुम्ही चाललाय आणि एक सुसंस्कृत कुटुंबातली 2 जणं तुम्हाला भेटतात. हजबंड वाईफ असतात, नवरा बायको असतात, मित्रमैत्रीण असतात आणि ती मुलगी किंवा ती बाई तुमच्याकडे येते आणि म्हणते की जरा 2 मिनटं तुमचा मला फोन पाहिजे. तर माझ्या मिस्टरांचा किंवा माझ्या मित्राचा पण नंबर बंद आहे आणि माझा फोन हरवला आहे, काहीतरी असं सांगितलं जातं. आणि काय नाही, मला फक्त घरी फोन करायचा आहे. तुम्ही काय करता, तुम्ही त्या मुलीच्या हातामध्ये फोन देऊन टाकता. काय करते, ती नंबर फोन लावते. तुम्हाला असं वाटतं की अरे घरी फोन लावला आहे, तेव्हा तुम्ही काय त्या याच्यामध्ये अच्छा तुमच्या सगळं समोर घडतं बरं का. ती फोन कुठेतरी घेऊन बाजूला गेली वगैरे असं कुठलाही प्रकार नाही. नॉर्मल फोन करत बघते, फोन कानाला लावते, परत बघते, क्लिक करते. क्लिक केल्यानंतर असं होतं की ते जे काही सॉफ्टवेअर आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं जातं आणि तो मेसेज ती डिलीट करते. या सगळ्या कामासाठी शी इज एक्सपर्ट. 10 सेकंदांमध्ये सगळा विषय होतो आणि तो तुम्हाला फोन परत दिला जातो. आता समजावून घ्या, हा फोन तुमचा हॅक झालेला आहे. याच्यानंतर तुम्ही जर का तुमचं मोबाईलचं ॲप ऑन केलं आणि पासवर्ड टाकलात की तो पासवर्ड त्यांच्याकडे जाणार आहे. ओके. तर त्या मोबाईलचा ॲक्सेसच त्या माणसाकडे आहे ज्याला त्या मुलीने फोन लावला. हॅक झालेला आहे. हा हॅक झाला आहे. दुसरं असं आहे की ज्यांना हे एक होतं. दुसरं काय होतं की फोन लावला जातो आणि ती लिंक आली की त्या लिंकवरनं OTP सांगितला जातो. तर तेवढ्या वेळामध्ये सांगितलं तर OTP तुम्हाला असं वाटेल की सांगितला का असा 12, 15, 20 तसं नाही. त्यांच्या पद्धतीने सांगितला जातो, कोडिंग लँग्वेजमध्ये सांगितलं जातो. कारण त्यांचं काम असते ना, ते त्याच्यासाठीच तुम्हाला भेटायला आलेत. आणि या सगळ्यामध्ये तुमचा एखादा मिनिटच जातो. तुम्हालाही खूप थँक्यू म्हटलं जातं, तुम्हालाही खूप बरं वाटतं की अरे आपण कुठल्या तरी येणाऱ्या माणसाला मदत केली. पण रिॲलिटी अशी असते की पुढच्या 30 मिनिटामध्ये तुमची सगळी जी काय बँक अकाउंट असतात ती सगळी खाली झालेली असतात. त्याच्यामध्ये कुठलेही पैसे नसतात. तुमचे पासवर्ड जे असतात ते त्यांच्याकडे गेलेले असतात. आणि मग काय तुम्हाला कळतं की परत माझ्याबरोबर स्कॅम झाला. आता तुम्ही हे सांगता का नाही सांगता हा महत्त्वाचा विषय. याचा अवेअरनेस कुठेतरी व्हायला पाहिजे. या गोष्टी कटाक्षाने टाळल्या जायला पाहिजेत असं मला वाटतं. पण याच्यासाठी तर मग सर सॉफ्टवेअर पण एकदम भारी वापरत असतील ते किंवा काय? मी तुम्हाला खोटं वाटेल पण खरी परिस्थिती अशी आहे, ही सॉफ्टवेअर कुठल्याही इंटरनॅशनल लोकांनी बनवली आहेत किंवा त्याच्यासाठी खूप काही टीम बसली आणि सॉफ्टवेअर बनवले गेले असं मुळीच नाही आहे. हा एक प्रकारचं कोडिंग आहे. जसं आपण शिक्षण घेतल्यानंतर चांगल्या गोष्टींसाठी वापरतो तसंच काही जण चुकीच्या गोष्टींसाठी वापरतात. आणि मी आधी पण म्हटलं तसं सांगली, सातारा, उस्मानाबाद, UP, बिहार वेगळ्या ठिकाणी सर्वसामान्य माणसं ही बसलेली आहेत. यांच्याकडे असं वेगळं कुठलंही एक्सपर्टाईज नाही आहे, यांच्याकडे कुठलंही असं धोरण नाही आहे. फक्त लोकांना कशा पद्धतीनं फसवता येईल आणि पैसे घेता येतील याच्याकरता यांनी तयार केलेली सॉफ्टवेअर्स आहेत. खूप सोप्या पद्धतीनं ही त्यांनी तयार केलेली असतात आणि ती खूप सोप्या पद्धतीने वापरली पण जातात. ओके. अशा पद्धतीची सगळी सॉफ्टवेअर्स आहेत. ओके सर, आता थोडंसं क्रॉस क्वेश्चन तुम्हाला विचारतो मी. आता तुम्ही सांगली, सातारा आणि उस्मानाबाद हे थोडंसं रिपीट केलं. कदाचित तिथले कोणी पाहत असतील तर ते म्हणतील की यार आमचं नाव बदनाम करताय का तुम्ही, तर त्याच्यावरती तुमचं काय असेल? नाही, काय सोप्या भाषेमध्ये सांगावं म्हणून मी ही खरं शहरांची नावं घेतली. मला याच्या पाठीमागचा सांगायचा पर्पज किंवा मुद्दा असा आहे जो सगळ्यांनी समजावून घ्यावा. आपल्याला जेव्हा असं काही स्कॅम होतो किंवा असं काही होतं तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे हे इंटरनॅशनल मार्केट आहे, मग याच्यामध्ये नॅशनल सिक्युरिटीचा काहीतरी विषय आला, दिल्लीमधून कोणतरी अधिकारी वर्ग ऑपरेट करतोय किंवा खूप मोठी पोलीस फोर्स याच्यामध्ये मोठ्या लेवलची लोक इन्व्हॉल्व आहेत. तर मला या सगळ्यातनं हे सांगायचं आहे की हे असं काहीच नाही आहे.
या ज्या टोळ्या आहेत ना, या टोळ्या 10वी 12वी पास झालेली मुलं, कुठलं तरी कोर्स शिकलेली आहेत, थोडक्यात खूप कमी माहिती असलेली मुलं, कारण हे का समजावून घ्यायला पाहिजे आपण, हे पकडले पण जातात. यांच्यावरती केसेस लागलेल्या आहेत. याच्यापैकी असा एकही असा आपल्याला मिळालेला नाही आहे की तो 100% एक्सपर्ट आहे. मी असं नाही म्हणत आहे की नसतीलच, आहेत काही जण आहेत की जे एक दोन असतीलही, पण सर्रास पद्धतीनं हे ज्या पद्धतीनं चालू आहे, हे सर्वसामान्य माणसांना फसवायचं जे काम केलं जातं आहे, याच्याकरता छोट्या छोट्या टोळ्या आहेत. एक साधं उदाहरण मला द्यायला आवडेल. कलकत्त्यामध्ये जर का तुम्ही गेला तर देर आर BPO सेंटर्स. 2000च्या आसपास 10,000 BPO सेंटर्सवरती कारवाई झाली आहे. तर तुम्ही जर का तिथे तो सगळा डेटा काढला, हा ऑनलाईन गुगलवरती अवेलेबल आहे, तर तुमच्या लक्षात येईल की ही लोकं कोण आहेत. ही दिल्लीमधनं आलेली आहेत, बेसिक एज्युकेशन घेतलेली मुलं आहेत आणि ते इथं बसून अमेरिकेमधल्या लोकांना फसवत होते. असं त्यातली साधी कन्सेप्ट. आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की ही लोकं खूप काहीतरी भारी आहेत आणि ही आपल्याला खूप काहीतरी पद्धतीनं फसवू शकतात, असा मुळातला प्रकारच नाही. त्यामुळे आपल्या बाबतीत जर का असा कुठला विषय झाला तर सर्वात पहिलं आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की हे सर्रास चालू आहे. हे काही आउट ऑफ द बॉक्स काही चालू आहे असातला कुठलाही भाग नाही. हे माझ्यासारख्या बऱ्याच लोकांबरोबर होतं आहे आणि याचं प्रत्युत्तर मी देण्यासाठी म्हणजे पहिलं कंप्लेंट करणं, माझ्या जवळच्या लोकांना मी सांगणं. ओके. आता आपण डिजिटल अरेस्टबद्दल बोललो, हनी ट्रॅपबद्दल बोललो, OTP स्कॅमबद्दल बोललो. आता थोडंसं सोशल मीडियाबद्दल बोलूयात. कारण आजकाल प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावरती आहे. बरोबर. आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने फ्रॉड होऊ शकतो आपल्यासोबत. काय आता सोशल मीडियाचा आपण सर्रास वापर करतो. लिंक्डइन वापरलं जातं आहे, फेसबुक वापरलं जातं आहे, इंस्टाग्राम वापरलं जातं आहे. आणि एक उदाहरण द्यायचं सांगायचं झालं, आमचे एक मित्र आहेत, अमित नाव आहे त्यांचं, आणि IT मध्ये काम करणार आहे. आणि काय नाही, सोमवारी रविवारी सुट्टी असते, सोमवारी वर्किंग डे म्हणून पटकीने सकाळी 7 वाजता बाहेर पडला, कंपनीत जायचं आहे, त्याचं रुटीनमधलं काम. आता शनिवार रविवार सुट्टी मिळाली जरा सोमवारी कामाचा लोड जास्त, त्यामुळे बाकी सोशल मीडिया वगैरे काही वापरला नाही, काही नाही. आणि सकाळी ऑफिसला गेला, 5 वाजता जरासा वेळ मिळाला म्हणून त्यांनी मोबाईल त्याचा ओपन केला, सोशल मीडिया बघायला लागला. बघितलं लक्षात आलं की त्याला काही जणांचे मेसेज आलेत की अरे 50,000 पाठवलेत, तुझं काही काम असेल तर आत्ता तू बघून घे, काही असेल तर नक्की कळव, अजून काही लागलं तर कळव. आता 4-5 जणांचा मेसेज आले, त्याला लक्षात आलं नाही. म्हटलं काय प्रकार आहे हा. त्यांनी एका मित्राला फोन केला, म्हटलं अरे तुझ्याकडनं असा मेसेज आला आहे, ते काय. तो म्हटला अरे की तुझ्या फेसबुकच्या प्रोफाईलवरून मला मेसेज आला आहे की तुला जरा अर्जंटली पैसे पाहिजेत आणि म्हणून मी तुला पाठवलेत. मग त्यांनी त्याच्या लक्षात आलं की काहीतरी गोंधळ झाला आहे. मग त्यांनी सांगितलं की अरे मी तर काही मागितलेलं नाहीत वगैरे सगळं झालं. मग त्यांनी जरा माहिती घेतली सगळी, 1 तासभर 2 तास गेले. मग त्याच्या लक्षात आलं की 15 जणांना, म्हणजे एक तर ते फेसबुक प्रोफाईल हॅक झालेलं आहे, 15 जणांना त्यांनी त्या फेसबुक प्रोफाईलवरून मेसेज गेलेत की मला पैशाची गरज आहे आणि वेगवेगळे पैसे मागितलेत. अजिबात कुणी मोठी रक्कम मागितलेली नाही आहे. म्हणजे थोडक्यात ज्यांनी कुणी हे सगळं केलं आहे त्याला याचं प्रोफाईलचा याने अभ्यास केला आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. कुणाला 50,000 मागितलेत, 1,00,000 मागितलेत, काही कारणं सांगितली आहेत आणि रिप्लाय करू नको हेही सांगितलं की मी जरा अडचणीमध्ये आहे, कामामध्ये आहे, तर तू आत्ता पैसे पाठव, नंतर मी बोलतो. काय नाही, त्या माणसांनी पैसे पाठवले, ज्याला पाहिजेत त्यांनी ते घेतलेत. आता याला तर काही पैसे मिळालेले नाही आहेत, यांनी कुणाला पैसे मागितलेले पण नाही आहेत. हे सगळं बघून त्याच्या लक्षात आलं की अरे बापरे, माझ्याबरोबरच हा स्कॅम झालेला आहे. आता पैसे परत द्यायचे हा नंतरचा विषय, मी घेतले नाहीत पण मॉरल जबाबदारी म्हणून परत द्यायचे वगैरे सगळं नंतरचं. पण मी स्वतः IT मध्ये असून सुद्धा माझ्या बाबतीत हा विषय झाला. आता हे जर का मी कुणाला सांगायचं नाही सांगितलं की माझ्यावरती प्रश्न उपस्थित केले जातील, म्हणून बऱ्याच वेळेला असं होतं की बदनामी नको किंवा चर्चा नको म्हणून सांगितलंच जात नाही. पण सोशल अवेअरनेस पाहिजे. मग नंतर ते अकाउंट बंद करणं वगैरे हे सगळे नंतरचे पुढचे विषय आहेत. पण हे कुठेतरी पब्लिकली सांगितलं गेलं पाहिजे की हे माझ्या बाबतीत झालेलं आहे, हे तुमच्या बाबतीत घडू शकतं. आणि हे सर्रास होतं बरं का, आणि हे कॅज्युअल लेवलला होतं. बोला. आता यातला विषय जर का आपण समजावून घेतला, परत आपण मेन आपल्या मूळ मुद्द्याकडे आलो, तरी करणारे लोक कोण आहेत, तर हे दे आर नॉट द एक्सपर्ट्स. कारण त्यांना जर का ते एक्सपर्ट असते तर त्यांनी या भांगडीतच ते पडले नसते. कारण ज्या अकाउंटला पैसे मागवले जातात ते अकाउंट ट्रेस केलं जातं, ते शोधणं शक्य आहे की हे नक्की कुणी केलं आहे, कुठल्या अकाउंटला पैसे गेलेत. तर ते लिंक लावतात. आपल्याकडे पोलीस डिपार्टमेंट सक्षम आहे त्यामुळे ती लिंक लागली जाते. पण ही लोकच अशी असतात की आजचा दिवस त्यांना भागवायचा आहे. आज 15 जणांना मी संपर्क केला, नॉर्मल चोरासारखा. आज मी 15 जणांना संपर्क केला, 3-4 जण मला मिळाले, 5-50 हजार, 2 लाख, 5 लाख मला मिळाले, माझा आजचा कोटा संपला. आणि मग ते टोळी म्हणून काम करतात.
तर हा सोशल मीडियाचा जो हा या टाईपचा जो काही फ्रॉड आहे हा तर सर्रास चालू आहे सगळीकडेच. हो. आणि सर मला असं वाटतं की टेलिग्रामचा थोडा जास्त वापर होतो याच्यामध्ये. याच्यामुळे टेलिग्रामचा वापर जास्त होतो. सिक्युरिटीचा पर्पज पण आपल्याला बघायला पाहिजे. पद्धती वेगळ्या वेगळ्या आहेत. व्हॉट्सअप त्या मनाने खूप ॲडव्हान्समध्ये गेले. टेलिग्राम इज ऑल्सो गुड. पण शेवटी काही माणसाची मानसिकता तो कुठल्या पद्धतीमध्ये आहे, तो कसा रिस्पॉन्ड करतो, आणि काय आपण म्हणतो ना की वी आर नॉट सेफ, कारण आपण ऑनलाईन आहोत. तर आपल्याला कोणतरी ट्रॅक करतंय. त्यामुळे ज्यांना कोणाला हे सगळं होतं त्याचा थोडासा अभ्यास या लोकांनी केलेला असतो. खूप अभ्यास करायची त्यांना गरज पडत नाही, पण जे काय त्यांना ऑनलाईन मिळतं त्याच्यावरनं ते ट्रॅक करतात. त्या माणसाविषयी एक मत तयार करतात आणि त्याच्यावरनं त्याला ट्रॅप केलं जातं. अशा पद्धतीचा हा एक स्कॅम आहे. ओके. एक हनी ट्रॅपचा किस्सा आहे. 55 वर्षाचे गृहस्थ आहेत, आत्ताच बँकेतनं रिटायर झालेले आहेत आणि त्यांच्या मुलीचं लग्न आहे 4 महिन्यांनी. असंच मी म्हटलं तसं एका फोन आला. फोन त्यांनी घेतला आणि घेतल्यानंतर विषय असा झाला की त्यांच्या ते लक्षात आलं. मग पैसे मागितले, मग यांनी पैसे दिले, पण हे काय थांबायला तयार नाही. हे सारखं चालू राहायला लागलं. त्याचा परिणाम असा झाला त्यांच्या प्रकृतीवरती त्याचा परिणाम झाला. एक दिवशी रात्री त्यांना अटॅक आला. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. ॲडमिट केल्यानंतर माइल्ड अटॅक त्यांना येऊन गेला होता. घरातल्यांना कळलंच नाही, कारण सगळं छान छान चालू आहे. सगळं मुलीचं लग्न ठरलं आहे, हा माणूस रिटायर्ड झालेला आहे, सुसंस्कृत फॅमिलीमधला हा सगळा विषय. आणि मग आता हे कुणाला सांगणार, काय करणार. आता या सगळ्या गोष्टीला एखादा महिना होऊन गेलेला आहे आणि हा माणूस त्याच फेजमध्ये. त्याची भीती अशी की हे जर का त्या मुलीच्या होणाऱ्या मुलाला काय म्हणतात, हां, मुलीच्या सासरच्यांना जर का कळालं तर ते काय म्हणतील, ते काय विचार करतील. आता काय करायला नाही पाहिजे असं जर का आपण 2 मिनिटाकरता या सगळ्यांना समजावून घेतलं तर बेसिकली मला असं वाटतं तुम्ही फेसबुकवर तुमचं फोटोज जे पाठवताय, व्हिडिओज जे टाकताय किंवा तुम्ही लोकेशन शेअर करताय, म्हणजे तुम्ही समाजामधील काही जणांना प्रोव्होक करताय की आता तुम्ही आमच्या घरी येऊन काही करू शकता कारण मी तिकडे गेलो आहे. दुसरं तुमचं आता AI, वी नो व्हेरी वेल, AIने तुम्ही काही करू शकता. मग काय तुम्ही जे फोटो टाकता, व्हिडिओ टाकता, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स केलं जातं. त्याचा वापर वेगळ्या पद्धतीनं तुमच्या विरुद्ध केला जातो आणि मग तुम्ही कधी कुठे कसे ट्रॅप होता हे तुम्हालाही कळत नाही. मग त्या वेळेला त्या माणसाची मानसिकता वेगळी असते आणि मग तो त्यामध्ये अडकतो. तर प्रिकॉशनरी गोष्ट म्हणजे तुम्ही सर्वात पहिलं सोशल मीडियाचा वापर नक्की कशासाठी आहे हे ठरवून टाकायला पाहिजे. म्हणजे वापरू नका असं मी म्हणत नाही, तो तुमचा आनंदाचा भाग आहे. लिमिटेशन्स पाहिजे. म्हणजे मी आज गोव्याला चाललो तर मी गोव्याचं लोकेशन टॅग करायची गरज आहे का हा विचार करणं मला गरजेचं आहे. मी माझ्या सहकुटुंब म्हणजे माझ्या फॅमिलीचा फोटो तिथे टाकायची गरज आहे का हे ट्रेस करणारे कोणतरी आहेत, कारण त्यांचं काम असते. ते या सगळ्या गोष्टी खरं तर थोडक्यात बंद करायला पाहिजे. थोडक्यात म्हणजे काय, तुम्ही सोशल मीडियावर आहात याचा अर्थ तुम्हाला कुणीही कधीही केव्हाही ट्रॅक करू शकतं. तुमची प्रायव्हसी ही 0 आहे हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. आता हे झालं काय, तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे असा विचार आपण केला. आता पुढचा विषय की हे झाल्यावर खरं काय करायला पाहिजे ते महत्त्वाचं आहे. तर आता हे होऊ शकतं बरं का. सर्वात आधी आपण मान्य करायला पाहिजे हे कुठल्याही माणसाच्या बरोबर होऊ शकतं. कुणीही एक्सपर्टाईज असेल, कुणीही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असेल तर त्याच्या बाबतीत हे घडणं हे खूप साधं गणित आहे हे आपण पहिलं मान्य करायला पाहिजे. आता झाल्यावर पहिलं काय करायला पाहिजे, तुम्ही ॲक्सेप्ट करायला पाहिजे की हे घडलेलं आहे माझ्या बाबतीत, तर तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी सोप्या वाटतील. आता हे तुमच्यापर्यंत दाबून न ठेवता तुम्ही हे तुमच्या मित्रपरिवाराला, तुमच्या घरातल्यांना हे पहिलं ओपन अप करायला पाहिजे की यार हे माझ्याकडनं असं काहीतरी घडलं आहे आणि मला ते कळलेलं नाही आहे. बरोबर. हा दुसरा महत्त्वाचा विषय. तिसरा महत्त्वाचा विषय काय की हे तुमच्यापर्यंत जे तुम्ही ठेवलं, तुमच्या घरातल्यांना सांगितलं इथपर्यंत ठीक आहे, पण पुढे काय त्याच्यावर तुम्ही ॲक्शन घेणं गरजेचं आहे. गुगलवर तुम्ही गेला, सायबर सेल तुम्ही जर का टाकलं, सायबर क्राईम रिपोर्टिंग जर का तुम्ही टाकलं तर त्या साईटवर तुम्हाला सगळ्या गोष्टी अपलोड करता येतील. 24 तासाच्या आतमध्ये ती कंप्लेंट जी आहे ती तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाते. मोठ्या रकमा असतील, त्याच्यामध्ये काही नियोजन करायचं असेल तर हे ट्रॅक केलं जातं. ज्या अकाउंटला तुम्ही पैसे पाठवले ते अकाउंट सील केले जातात. एखादा हनी ट्रॅपचा असा कुठला विषय तुमच्या बाबतीत जर का झाला किंवा OTPच्या बाबतीत तुमच्या बाबतीत झाला तर लगेच त्याच्यावरती कारवाई केली जाते. वी हॅव अ स्पेशल डिपार्टमेंट. आता आपण जर का याच्यातलं काहीच नाही केलं आणि जर का आपण तसेच राहिलो तर यातनं सोल्युशन कधीच निघणार नाही. अजून काही जणांची फसवणूक चालू राहील. तर आपलं पहिलं काम आहे की आपण जर का फसवलं गेलो असू तर पुढचा फसवला नाही जायला पाहिजे. चर्चा केली पाहिजे, कंप्लेंट केली पाहिजे. तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जायला पाहिजे. ऑनलाईन जी तुम्ही कंप्लेंट केलेली आहे ती करायला इट विल टेक नॉट मोर दॅन 20 मिनिट्स.
20 मिनिटामध्ये ऑनलाईन कंप्लेंट करता येते. ती कंप्लेंट झाली, तुम्हाला त्याची पोच मिळते, एक युनिक नंबर मिळतो आणि हे सगळं तुम्ही तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सबमिट करायला पाहिजे आणि मग त्याचा तपास होतो आणि तुम्ही सेफर साईडला जाता. तुमच्या मनातली भीती पहिली जाते. हे जर का तुम्ही हे समाजाला सांगितलं नाही, कुणाला सांगितलं नाही, तर हे परत उद्भवू शकतं, परत तुमच्या बाबतीत घडू शकतं. त्यामुळे हे जर का असं काही घडलं की पहिलं कंप्लेंट करणं हे गरजेचं आहे, पहिलं समाजाला सांगणं हे गरजेचं आहे. ओके सर, आता खरंच थँक्यू सो मच की आपण एवढा चांगला एपिसोड केलेला आहे. तुम्ही सगळं एवढं समजावून सांगितलंय. तरीही एवढा पॉडकास्ट ऐकल्यानंतरही काही लोकांना असं वाटेल की यार हे बाकीच्यांसोबत होऊ शकतं, माझ्यासोबत तर काय होणारच नाही. म्हणजे मी त्या बाबतीत हुशार आहे, मला सगळं काही कळतं. तर त्यांना तुमचा एक लास्ट मेसेज काय असेल? अच्छा, मला असं वाटतं काय आहे की आपण जेव्हा आयुष्य जगतोय तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात, हे आपण पहिलं मान्य करायला पाहिजे. मी या आत्ताच्या पॉडकास्टमध्ये 2-4 वेळा हा विषय मांडला आहे की आपण एक्सपर्ट असू तरी आपल्या बाबतीत हे घडू शकतो. रस्त्याने तुम्ही चाललाय आणि रस्ता खराब आहे तर तुम्ही पडू शकता, तर तुम्ही तर छान गाडी चालवताय. किंवा साधं उदाहरण आहे की तुम्ही रस्त्याने चाललाय आणि समोरचा माणूस येऊन तुम्हाला त्यांनी टक्कर दिली, ठोकर दिली, तुम्हाला लागलं, असंही होणं शक्य आहे. पण तुम्ही तर तुमच्या बाजूला बरोबर आहात ना, पण समोरच्या माणूस जर का तुमच्या अंगावर आला तुम्ही काहीच करू शकत नाही. तसंच आत्ता आपल्या आयुष्याचं गणित आहे. काय होतं, आपल्याला असं वाटतं की आपण बरोबर आहोत, आपल्या बाबतीत हे घडणार नाही. पण तसं हा विषय आपल्याला पहिला समजावून घ्यावा लागेल की आपल्या बाबतीत हे घडू शकतं. जेवढा ॲक्सेप्टन्स लेवल हा आपण वाढवू तेवढं लवकर यातनं आपण बाहेर पडू. बरोबर. म्हणजे ॲक्सेप्टन्स लेवल जर का वाढली तर आपण ॲक्सेप्टन्स लेवल जर का आपली वाढली तर आपण प्रिकॉशन्स घ्यायला सुरुवात करू. या सगळ्याचा मूळ गाभा जो असा आहे तो असा आहे की चिंतन मनन करण्यासारखी गोष्ट आहे. आपण एकटे नाही आहोत. हिंदू संस्कृती जसं मी म्हटलं, आपल्या अवतीभोवती आपल्याचसारखीच लोकं आहेत, समाज आपल्याबरोबर आहे. तर एक तर होऊ नये म्हणून बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत, पण झाल्यावर सुद्धा कुठेही न घाबरता, कुठलाही वेगळा विचार न करता, समाज काय म्हणतो याचा विचार न करता आपण याच्यावरती तात्काळ सोल्युशन कसं निघेल आणि हा विषय दुसऱ्याच्या बाबतीत कसा होणार नाही याची काळजी आपण मात्र नक्की घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. ओके, खरंच पुन्हा एकदा थँक्यू सो मच की तुम्ही इतक्या वेळात वेळ काढून आमच्या श्रीमंत स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी, श्रीमंत परिवारासाठी एवढी महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिली. तर सर खरंच थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि मला खरंच खूप मजा आली तुमच्यासोबत गप्पा मारताना. आणि आता मी स्वतः एक पॉडकास्टर आहे, तसं म्हटलं तर सोशल मीडियावरती एवढं काम करत असतो, पण मलाही आज बऱ्याच गोष्टी स्वतःला शिकता आल्या, नवीन गोष्टी 4 कळाल्या की त्यातून मी सुद्धा आता सावध राहील. मी आशा करतो की आपण लवकरच पुन्हा एकदा नवीन टॉपिकवरती भेटूयात. कारण जेवढी तुमच्यासोबत चर्चा केली तर लक्षात येत आहे की तुम्ही बाकीच्या सुद्धा फील्डमध्ये बऱ्याच गोष्टी एक्सपर्ट आहात असं म्हणू शकतो आपण. तर लवकरच आपण पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. नक्की. धन्यवाद. येस. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. खरं तर हा टॉपिक असा आहे ना की याच्यामध्ये आपण खूप चर्चा करू शकलो असतो, परंतु कसं आहे ना की काही टायमाची पण लिमिटेशन असते. काही गोष्टी जर शॉर्टमध्ये जर सांगितल्या तर त्या लवकर समजतात. आणि खरंच असे खूप किस्से आहेत की जे योगेश सरांकडून आपल्याला नेक्स्ट टाईम कधीतरी आपण आणखी डिटेलमध्ये ऐकूयात. सध्या तरी एवढंच सांगेल की हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, म्हणून हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीसोबत नक्की शेअर करा. कारण काय आहे ना की आजकाल हे ऑनलाईन फ्रॉडचं जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस खूपच जास्त वाढत चाललेलं आहे. तुम्ही पण पाहिलं असेल की तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत या सगळ्या गोष्टी घडत आहेत, म्हणून प्रत्येकासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर समजा कदाचित तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीसोबत असं काही जर घडलं असेल तर तात्काळ सायबर सेलमध्ये कंप्लेंट करा आणि चर्चा करा त्या गोष्टीविषयी. आपण पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच.